नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत पवित्र अशा या धम्माचल अजिंठा पायथ्याशी असणाऱ्या पवित्र भूमीवरती आम्ही आलो आहोत। निश्चितपणे ही पावन आणि पवित्र अशी भूमी आहे। कधी काळी हजारो भिक्षू या परिसरामध्ये ध्यान मनन चिंतन करून ज्यांनी आपले संपूर्णतः विकार नष्ट केले, ज्यांनी निब्बाणगामी अवस्था प्राप्त करून आपल्या जीवनातील सर्वश्रेष्ठ सुखाचा अनुभव घेतला, अशा या पावन आणि पवित्र भूमी अजिंठ्याच्या पायथ्याशी जे धम्माचल विहार आहे, या धम्माचल विहाराच्या परिसरामध्ये आम्ही आहोत। प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलच्या द्वारा जे श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिका धम्मदेशना श्रवण करत आहेत, श्रवण करतील, या सर्वांसाठी मी अनंत अनंत मंगलमैत्री मंगल भावना या ठिकाणी करतो। अत्यंत हर्ष होत आहे, आनंद होत आहे या पवित्र अशा भूमीमध्ये बसून धम्मदेशना श्रवण करण्याची एक संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे। तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशांचं चिंतन मनन करावं या दृष्टिकोनातून आपणा सर्वांना ही देशना या ठिकाणाहून देण्याचा प्रयत्न करत आहे। तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी आहे। वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून भगवंताने वेगवेगळ्या ठिकाणी उपदेश दिलेले आहेत। ज्या उपदेशांचं अनुसरण करून, आचरण करून भगवंताच्या काळामध्ये असंख्य उपासक आणि उपासिका संपूर्णतः दुःखमुक्त झाल्या। वर्तमान काळामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताचं अनुसरण करून असंख्य उपासक उपासिका बुद्ध मार्गावरती, धम्म मार्गावरती रूढ आहेत। भविष्यामध्ये सुद्धा तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माचं अनुसरण करणारे श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिका आपल्या जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग करून सुखाच्या अवस्थेला प्राप्त करणार आहेत। तथागतांचा धम्म हा विशाल आहे, असंख्य आहे। वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून तथागतांनी उपदेश दिलेले आहेत। कधी कधी तथागतांना प्रश्न विचारला गेले, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून भगवंतांनी अनेक उपदेश पाली त्रिपिटक साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कारण भगवंताचा धम्म हा विशाल आहे। 45 वर्षामध्ये भगवंताने 82,000 उपदेश दिले। 2,000 उपदेश भगवंताचे अग्रश्रावक सारिपुत्त असेल, महामोग्गलन असेल, भंते आनंद असेल, महाकाश्यप असतील, अनिरुद्ध असेल किंवा अन्य अन्य जे काही महत्त्वपूर्ण असे अग्रश्रावक भिक्षू होते, ज्या भिक्षूंनी तथागतांच्या समोर उपदेश दिले आणि त्या उपदेशांचं तथागतांनी अनुमोदन केलं, अशा प्रकारचा 84,000 धम्मस्कंदाने परिपूर्ण असणारा तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आहे। या सद्धम्मामध्ये अनेक उपदेश भगवंताने वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरण दिले। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण सुत्ताचा सार या मंगलमय प्रसंगी आणि पवित्र अशा या वातावरणामध्ये उपदेशाच्या द्वारा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो। अनेक लोकांच्या मनामध्ये तथागतांच्या संदर्भामध्ये, तथागतांच्या धम्माच्या संदर्भामध्ये, भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका कधी कधी निर्माण होतात। वेगवेगळ्या प्रकारची तत्व भगवंताने आपल्या सद्धम्मामध्ये सांगितले आहे।
आणि मग अनेक लोक अशा प्रकारचा विचार करतात की हे तत्व भगवंताने सांगितलं नाही, हे तत्व बुद्ध तत्वज्ञानामध्ये नाही आहे. कारण भगवंताने सांगितलेली जी उपदेश परंपरा आहे, 2600 वर्षापूर्वी भगवंताने हे उपदेश दिले आणि त्या काळामध्ये काही लिपिबद्ध करण्याची पद्धती नव्हती. मौखिक स्वरूपामध्ये अनेक भिक्षूंनी तथागतांच्या उपदेशाला कंठस्थ केलं आणि कंठस्थ करत करत ती परंपरा आपण बघतो की राजा वठ्ठगामिनीच्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये पहिल्यांदा धम्म उपदेश, धम्म बुद्ध वचन त्या ठिकाणी लिपिबद्ध करण्यात आलं आणि हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेमध्ये त्याचं रूपांतर, त्यांचं ट्रान्सलेशन म्हणजे करण्यात आलेलं आहे. तर अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात की भगवंताच्या सद्धर्मामध्ये ही गोष्ट सांगितली नाही. कोणी म्हणतं भगवंताच्या सद्धर्मामध्ये पुनर्जन्म सांगितला नाही, कोणी म्हणतं भगवंताच्या सद्धर्मामध्ये विपश्यना सांगितले नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका, स्वर्ग नरक, पुण्य अपुण्य अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना अनेक प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात आणि त्यामुळे तर्क वितर्क असंख्य लोक करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर बांधवांनो, आजच्या देशनेमध्ये जो काही हा उपदेश आपण श्रवण करत आहात, 2600 वर्षापूर्वी जशा प्रकारच्या शंका कुशंका मनुष्यांच्या मनामध्ये निर्माण होत होत्या, अगदी आजही त्या शंका कुशंका निर्माण होतात. परंतु त्या काळामध्ये भगवंत संपूर्ण शंकाचं निरसन करत होते. आजही भिक्षू आपल्या ज्ञानाला अनुसरून, जे काही त्यांना अल्पसं ज्ञान असेल त्या अल्पशा ज्ञानाला अनुसरून ते शंका कुशंका उपासक उपासकांच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु एक गोष्ट मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण भगवंताने सांगितली आहे. ती महत्त्वपूर्ण गोष्ट जर आपण आपल्या लक्षामध्ये घेतली, त्या महत्त्वपूर्ण गोष्टींचं जर आपण आपल्या जीवनामध्ये अनुसरण केलं आणि त्यानुसार जर जीवन जगण्याचा जरी आपण प्रयत्न केला, तर आपल्या मनामध्ये असणारा जो विचिकित्सेचा भाव आहे तो पूर्णपणे नष्ट होऊ शकतो, तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने धम्म मार्गाचं अनुसरण करण्यासाठी आपल्याला या उपदेशाच्या द्वारा आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि आपल्या मनातील सर्व प्रकारच्या शंका कुशंका ज्या काही उत्पन्न होत असतात त्या पूर्णपणे आपण नष्ट करू शकतो. 2600 वर्षापूर्वी अशाच प्रकारे भगवंतांना प्रश्न विचारला गेले. जेव्हा भगवंत कौशल देशामधील, जे की राजा प्रसेनजित या कौशल देशाचे राजे असतात, श्रावस्ती हे शहर त्या काळामध्ये राजा प्रसेनजित यांच्या कौशल देशाची राजधानी असते आणि या कौशल देशामध्ये केसुमत्ती नावाचं एक शहर असतं. त्या केसुमती नावाच्या शहरामध्ये भगवंत वास्तव्य करत असतात. म्हणजे भगवंत त्या ठिकाणी जातात आणि तिथे गेल्यानंतर प्रामुख्याने असं म्हटलं आहे की तेथे राहणारे जे काय संपूर्ण उपासक आणि उपासिका होत्या, तर त्यांना कालाम लोक असे म्हणायचे, म्हणजे कालाम लोक होते ते. आणि त्यामुळे या सुत्तांना बहुतांश लोक कालाम सुत्त म्हणून त्याचा शब्द प्रयोग करत असतात. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा कालाम सुत्त अशा प्रकारचा उल्लेख म्हणजे केलेला आहे. खऱ्या अर्थाने ते केसुमत्ती सुत्ता आहे आणि त्या केसुमत्ती सुत्ताच्या द्वारा, म्हणजे केसुमत्ती गाव आहे, केसुमत्ती सुत्ता आहे, तर त्या सुत्तामध्ये कालाम लोकांना भगवंताने उपदेश दिला होता. तर तो उपदेश बौद्ध साहित्यामध्ये असं म्हटलं जातं, अनेक विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे की कालाम सुत्त हा बौद्ध साहित्यांचा एक जाहीरनामा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या 4 मूल्यांना यथाभूतपणे प्रदर्शित करणारं जर कोणतं भगवंताचं सुत्त असेल तर ते म्हणजे केसुमत्ती सुत्त आहे, ज्याला कालाम सुत्त असं आपण म्हणत असतो. म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा या सुत्ताला म्हटला आहे. या सुत्तांचा उपदेश या मंगलमय प्रसंगी अगदी थोडक्यामध्ये 10-15 मिनिटांमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. भगवंत कालाम लोकांच्या केसुमत्ती नगरामध्ये जात असतात. तिथे गेल्यानंतर असंख्य लोक, उपासक उपासिका भगवंतांची यथायोग्यपणे श्रद्धाभावे पूजा करत असतात, भिक्खू संघाला भोजन दान देत असतात आणि संध्याकाळच्या प्रहरी जेव्हा भगवंत देशना करत असतात, तर देशना करत असताना असंख्य उपासक उपासिका
भगवंताची देशना श्रवण करत असतात आणि धम्मदेशना श्रवण केल्यानंतर ते भगवंताला म्हणतात की भगवान, आमच्या मनामध्ये काही शंका आहे, काही प्रश्न आहे, जर भगवंताची अनुमती असेल तर आम्ही विचारतो. तेव्हा भगवंत असे म्हणतात की ठीक आहे, आपल्या मनातील जे काही शंका कुशंका आहे तर त्या शंका कुशंका आपण विचाराव्या, आणि त्या ठिकाणी ते शंका कुशंका विचारत असतात. तेव्हा ते म्हणतात की भगवान, आमच्या या नगरामध्ये अनेक लोक येतात, अनेक धर्मगुरू येतात, वेगवेगळ्या प्रकारचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे येतात. आणि भगवान, जे कोणी लोक येत असतात तर ते लोक उपदेश करत असताना अत्यंत चांगल्या प्रकारचा उपदेश करतात. अत्यंत मनाला तो हर्ष करणारा उपदेश असतो, आनंद देणारा उपदेश असतो. आणि भगवान, ते लोक असं म्हणतात की आम्ही जे म्हणतो, आम्ही जे सांगत आहोत केवळ ते सत्य आहे. अन्य कोणी जर सांगत असेल तर ते मात्र त्यांचं सत्य नाही आहे. भगवान, अनेक लोक उपदेश करत असल्यामुळे, अनेक लोकांचे उपदेश आम्ही सुद्धा श्रद्धाभावे श्रवण केल्यामुळे भगवान, नेमकं कोणाच्या उपदेशाचं आपण अनुसरण करावं, कोणाच्या उपदेशाला आपण ग्रहण करावं, धारण करावं, हे मात्र आम्हाला समजत नाही. भगवान, आमच्या मनामध्ये ही द्विधा आहे, आमची मानसिकता ही द्विधा स्थितीमध्ये आहे. भगवान, आम्हाला या द्विधा मानसिकतेमधून आपण काढावं आणि नेमकं कोणाचा उपदेश आम्ही ग्रहण करावा, तो कोणाच्या उपदेशाप्रमाणे आम्ही जीवन जगावं, जेणेकरून खऱ्या अर्थाने आम्ही सुख समृद्धीने आमचं जीवन जगू. अशा प्रकारे कालाम लोक भगवंताला प्रश्न करत असतात. तेव्हा भगवंत त्यांना उपदेशाच्या द्वारे काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगत असतात, ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की कालाम लोकांनो, तुमच्या मनामध्ये जी शंका उत्पन्न झाली आहे ती साहजिक आहे. ती शंका उत्पन्न होणे साहजिक आहे, योग्य आहे. कारण अनेक प्रकारचे लोक जर उपदेश करत असतील तर तुमच्या मनामध्ये ही शंका उत्पन्न होणे साहजिक आहे. तेव्हा भगवंत उपदेश करताना त्यांना असं म्हणतात की आपण जे काही ऐकत असतो, आपण जे काही ऐकत असतो त्यावरती आपण कधीही विश्वास ठेवू नये, असं भगवंतांनी म्हटलंय. बघा, 2600 वर्षापूर्वी भगवंताने हा कल्याणकारी उपदेश दिला आहे. भगवंत असे म्हणतात की जे काही आपण श्रवण करत असतो त्यावरती आपण कधीही विश्वास ठेवू नये. कारण सांगणारी लोक तर अनेक प्रकारे सांगत असतात, ऐक ना, वेगवेगळ्या प्रकारे लोक सांगत असतात, परंतु ऐकणाराने मात्र जे काही सांगितलेलं आहे त्या सांगितलेल्या गोष्टींची त्यांनी पडताळणी केली पाहिजे. ती सांगितलेली गोष्ट आपल्या हिताची आहे का, आपल्या सुखाची आहे का, आपल्या कल्याणाची आहे का, त्या गोष्टीचं मी अनुसरण केलं असता, त्यानुसार मी जीवन जगण्याचा प्रयत्न केला असता तर ते माझ्या फायद्याचं होणार आहे का, माझा लाभ त्यामध्ये होणार आहे का, अशा प्रकारची भावना त्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग कोणीही काही जरी सांगत असेल तर त्यावरती तात्काळ स्वरूपामध्ये आपण कधीही विश्वास ठेवू नये, अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, पुष्कळ लोक आपल्याला सांगत आहेत, पुष्कळ लोक सांगत आहेत. कारण एखादी गोष्ट, जशी मला जर एखादी गोष्ट पटत असेल तर मी तुम्हाला वारंवार ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल, मी अनेक लोकांना सांगेल, कारण ती मला पटलेली आहे. परंतु मला पटलेली गोष्ट तुम्हाला पटेलच असं नाही आहे. त्यामुळे अनेक लोक जरी आपल्याला एखादी गोष्ट सांगत असतील, परंतु ती गोष्ट जर आपल्या हिताची नसेल, आपल्या सुखाची नसेल, आपल्या कल्याणाची नसेल, त्या गोष्टीमुळे आपला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसेल, फायदा होत नसेल, परंतु ती गोष्ट मात्र पुष्कळ लोक सांगत आहेत, अनेक लोक सांगत आहेत, तरी सुद्धा त्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवू नये, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, एखाद्या धर्मग्रंथामध्ये, एखाद्या धर्म पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून सुद्धा आपण त्यावरती विश्वास ठेवू नये. अनेक धर्मामध्ये अशा प्रकारे म्हटलं आहे की धर्मग्रंथ हे प्रमाणित आणि प्रमादित आहेत, म्हणजे प्रमाण आहे. या धर्मग्रंथामध्ये काही लोक असं म्हणतात की हे प्रमाण आहे, याच्याशिवाय दुसरं कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान नाही आहे, हे प्रमादित आहेत, यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणी खोडतोड करू शकत नाही, लिहू शकत नाही, कोणी चुका काढू शकत नाही, म्हणजे अशा प्रकारे प्रमादित एक ग्रंथ आहे.
हे प्रमाण आहे, अशा प्रकारे काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु भगवंताने 26 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात की एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं तत्वज्ञान आहे, म्हणून त्यावरती आपण विश्वास ठेवू नये. अनेक लोकांच्या मनामध्ये आजही शंका कुशंका उत्पन्न होते की त्रिपिटक साहित्य भगवंताच्या नंतर अनेक वर्षानंतर लिहिला गेला आहे आणि त्यामुळे काही अतिशहाणी लोक आहेत आणि त्यांना असं वाटतं की मग ते कोणत्याही ग्रंथामध्ये भगवंतानेही सांगितलं आहे चिकित्सा करण्याची, तर आपण योग्य मार्गाने चिकित्सा केली पाहिजे. योग्य मार्गाने जर आपण चिकित्सा करत असेल तर त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो, त्यामुळे कल्याण आपलं होऊ शकते. परंतु योग्य मार्गाने जर आपण चिकित्सा करत नसेल तर मिथ्या दृष्टी मात्र आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती अशा प्रकारे शंका कुशंका निर्माण करत असेल, विचिकित्सा करत असेल आणि आपल्या प्रज्ञेच्या आपल्या कसोटीवरती जर त्याला नेत नसेल तर तिथे मात्र त्याची हानी होऊ शकते. आणि त्यामुळे धर्मग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपण प्रमाण मानलं नाही पाहिजे, परंतु आपल्याकडे त्याची चिकित्सा असली पाहिजे. आपल्याकडे बुद्धीचा आपण तसा सदुपयोग केला पाहिजे. आजकाल तर अतिशहाणे लोक बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहिला आहे, तर या ग्रंथामध्ये सुद्धा असं म्हणतात की हा ग्रंथ बाबासाहेबांच्या म्हणजे मृत्यूच्या पश्चात हा ग्रंथ प्रकाशित झाला आणि त्यामुळे अनेक लोकांनी याच्यामध्ये म्हणजे घुसमट सुद्धा केली असेल, अनेक लोकांनी याच्यामध्ये मिक्स केली असेल, भेसळ केली असेल, अशा प्रकारे अनेक लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा त्रिपिटकामध्ये तर अनेक लोक म्हणतात की त्रिपिटकामध्ये अनेक प्रकारची भेसळ केली असेल, परंतु बाबासाहेबांनी प्रत्यक्ष रूपाने मेहनतीने परिश्रमाने जो ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथांच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होते. अशा प्रकारच्या शंका कुशंका निर्माण करत असताना त्या लोकांच्या बुद्धींची कीव येते की अशा प्रकारे कसा विचार करू शकतात. म्हणजे अगदी बाबासाहेबांपेक्षा सुद्धा काही लोक स्वतःला मात्र विद्वान समजतात, ज्ञानी समजतात. बांधवांनो, अशा मिथ्या दृष्टी धारण करणाऱ्या लोकांपासून आपण पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे आणि आपण चिकित्सा केली पाहिजे. म्हणजे बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये जे काही लिहिलं असेल ते जर आपल्या हिताचं आहे, आपल्या सुखाचं आहे, आपल्या कल्याणाचं आहे तर निश्चितपणे त्याला धारण केलं पाहिजे. परंतु धर्मग्रंथामध्ये जे काही संपूर्णता लिहिलेलं आहे, असं म्हणजे हे जे वाक्य आहे भगवंताने जे लिहिलं आहे, पूर्वीच्या काळामध्ये जे काही धर्मग्रंथामध्ये ज्या काही गोष्टी मिथ्या दृष्टीच्या लिहिल्या होत्या, कर्मकांडाच्या लिहिल्या होत्या, यज्ञयागाच्या संदर्भामध्ये लिहिल्या होत्या, ईश्वरवादाच्या संदर्भामध्ये लिहिल्या होत्या, आत्मवादाच्या संदर्भामध्ये लिहिल्या होत्या, ब्रह्मसायुज्याच्या संदर्भामध्ये लिहिल्या होत्या, या संदर्भाला अनुसरून भगवंत असे म्हणतात की धर्मग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे म्हणून त्याचं तुम्ही अनुसरण केलं नाही पाहिजे. परंतु आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती निश्चितपणे आपण त्याची पडताळणी केली पाहिजे आणि आपल्या हिताचं असेल तर त्याचा आपण लाभ केला पाहिजे. परंतु जी गोष्ट आपल्या हिताची नाही, सुखाची नाही, कल्याणाची नाही, तर त्या गोष्टीला आपण धारण केलं नाही पाहिजे. आणि त्यामुळे धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं असेल तर ते जर आपल्या हिताचं नसेल तर त्यांना सुद्धा आपण मान्य केलं नाही पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात केवळ एखादी गोष्ट तर्कनुसार आहे. म्हणजे काही लोक तर्क लावतात किंवा ही गोष्ट सत्य आहे का, ही गोष्ट सत्य असेल का, ऐक नाही. म्हणजे अशा प्रकारचा तर्क वितर्क मनुष्य करत असतात. तर्क वितर्क करणं खूप चांगली गोष्ट आहे, आपल्या बुद्धीचा सदुपयोग करणं सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. परंतु कुतर्क जर आपण करत असेल तर मात्र आपली हानी होणार आहे, आपलं अहित होणार आहे. तर्क वितर्क आपण केला पाहिजे, निश्चितपणे केला पाहिजे. परंतु एखादी गोष्ट जर तर्कानुसार असेल, तर्काने ती सिद्ध होत असेल किंवा अनेक लोक तर्क वितर्क करत असतील, परंतु ती गोष्ट जर आपल्या हिताची नसेल, आपल्या सुखाची नसेल, आपल्या कल्याणाची नसेल, आपलं त्यामधून कोणत्याही प्रकारचं आचरण परिशुद्ध होत नसेल, तर तीही गोष्ट मात्र आपण आचरण त्याला धारण नाही केलं पाहिजे. त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न नाही केला पाहिजे. म्हणजे तर्कानुसार जर एखादी गोष्ट असेल किंवा तर्कानुसार एखादी गोष्ट अनेक लोक मान्य करणार असतील, परंतु ती आपल्या हिताची नसेल तर तीही गोष्ट मात्र आपण पाळली नाही पाहिजे किंवा त्याचं आचरण केलं नाही पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात न्यायानुसार आहे. म्हणजे न्यायानुसार एखादी गोष्ट आहे आणि न्यायानुसार एखादी कोणी गोष्ट दिली असेल, कोणी सांगितलं असेल, कोणी त्यानुसार न्याय केला असेल, परंतु न्याय केल्यानंतर सुद्धा जर तो न्याय योग्य नसेल, तो न्याय जर चांगला नसेल, तो न्याय जर हिताचा नसेल, सुखाचा नसेल, कल्याणाचा नसेल, तरी सुद्धा आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये.
कारण अनेक लोक असं म्हणतात की न्यायानुसार ती गोष्ट आलेली आहे, त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये पूर्वकाळ चालत आलेला न्याय आहे आणि न्यायानुसार ती गोष्ट प्रमाणित मानल्या गेलेली आहे. परंतु ती गोष्ट जर सत्य नसेल, ती गोष्ट जर योग्य नसेल, ती गोष्ट जर चांगली नसेल, आपल्या हितात नसेल, तर तरी सुद्धा आपण त्या गोष्टीला मान्य केले नाही पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, एखादी गोष्ट वरकरणी आपल्याला सत्य वाटते, ऐक ना, वरकरणी आपल्याला ती चांगली वाटते, तर वरकरणी एखादी गोष्ट जर चांगली वाटत असेल, ती आपल्या हिताची असेल, हिताची नसेल, आपल्या सुखाची नसेल, आपल्या कल्याणाचं नसेल, परंतु वरकरणी मात्र खूप चांगली वाटते. जर वरकरणी एखादी गोष्ट चांगली वाटत असेल, एखादं तत्वज्ञान चांगलं वाटत असेल, तर त्या ठिकाणी त्याचं सुद्धा आपण आचरण करू नये. त्यानुसार सुद्धा आपण आपलं जीवन जगू नये, कारण ती केवळ वरकरणी आहे. पाहता क्षणी आपल्याला ती जरी चांगली वाटत असेल, परंतु स्वभावतः त्याचं आचरण केल्यानंतर, त्याचं अनुसरण केल्यानंतर, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते मात्र आपल्या हिताचं होणार नाही, सुखाचं होणार नाही, कल्याणाचं होणार नाही. त्यामुळे वरकरणी सुद्धा कोणत्याही गोष्टी जर असतील तर त्याला आपण धारण करू नये, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. कधी कधी भगवंत असे म्हणतात की काही लोकांच्या समजुती तशा प्रकारच्या असतात आणि काही काही लोकांच्या ती गोष्ट अनुकूल असते. कारण वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह या सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विचार प्रवाहाला अनुसरून जीवन जगणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. मग काही लोकांना असं ती अनुकूल वाटते, ऐक ना. काही लोकांना ती अनुकूल वाटत असल्यामुळे काही लोक त्याचं अनुसरण करतात. काही लोकांना मात्र ती अनुकूल वाटत नाही, तर त्यामुळे त्याचं अनुसरण करत नाहीत. काही लोकांना ती सहज गोष्ट एखादी समजते आणि त्यांना असं वाटतं की बा ठीक आहे, आपल्यासाठी ही गोष्ट मात्र योग्य आहे. कारण अशा प्रकारच्या प्रवृत्तीचे असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जे मूळ तत्वज्ञान आहे, जो मूळ सिद्धांत आहे, की तो सिद्धांत खऱ्या अर्थाने मानवी मनुष्यत्वाला पूर्णत्वास नेण्यासाठी, मनुष्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी जर तो सिद्धांत सहाय्यक ठरणारा असेल, तरच त्या सिद्धांताचं आपण अनुसरण केलं पाहिजे, अन्यथा अनुसरण केलं नाही पाहिजे. त्याच्या समोर चालून भगवंत आणि अत्यंत महत्वपूर्ण सांगतात, एखादा अत्यंत प्रसिद्ध गणाचारी असेल, एखादा अत्यंत प्रसिद्ध ब्राह्मण असेल, एखादा अत्यंत प्रसिद्ध श्रमण असेल, धम्मप्रचारक असेल, की जो अत्यंत प्रसिद्ध आहे, लोकांमध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणे प्रचार आहे, प्रसार आहे, त्याला खूप लोक मानणारे आहेत. भगवंत असे म्हणतात की एखादा प्रसिद्ध असेल, एखादा जगत मान्य असेल, लोक त्यांना मानणारे असतील, लोक त्याचे अनुयायी असतील, तरी सुद्धा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. कारण ते जर आपल्या हिताचं नसेल, आपल्या सुखाचं नसेल, आपल्या कल्याणाचं नसेल, तर त्याही गोष्टीवरती आपण विश्वास ठेवू नये. म्हणजे अशा प्रकारे बघा, भगवंताने 2600 वर्षापूर्वी मनुष्याच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी, मनुष्याला तर्क वितर्क करण्यासाठी, सत्य असत्याची जी काही पडताळणी करण्यासाठी 2600 वर्षापूर्वी भगवंताने उपदेश दिला. असारे सारमत्तीनो सारेच सारदस्सिनो ते सारंग ना दिगच्छन्ति मिच्छा संकप्प गोचरा. सारच्च सारतो यत्वा असारच्च असारतो सारच्च सारच्च सारतो यत्वा असारच्च असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकप्प गोचरा. या संसारामध्ये सत्याला असत्य समजून आणि असत्याला सत्य समजून जे लोक जीवन जगत असतात, तर त्या लोकांचे कधी संकल्प पूर्ण होत नाहीत. परंतु जे लोक सत्याला सत्य समजतात आणि असत्याला असत्य समजतात, तर त्या लोकांचे सर्व प्रकारचे संकल्प हे परिपूर्ण होतात. ते लोक खऱ्या अर्थाने सुखपूर्वक जीवन जगत असतात आणि त्यामुळे आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, आपल्या कल्याणाचं का आहे, कोणत्या गोष्टीपासून मला लाभ होणार आहे, कोणत्या गोष्टीपासून माझं हित होणार आहे, अशा प्रकारची भावना आपण आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ आपण निर्माण केली पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर मग कालाम लोक भगवंताला म्हणतात की भगवान, नेमकं आम्ही काय करावं, नेमकं आम्ही कशा प्रकारचं आचरण करावं, कशा प्रकारे आम्ही जीवन जगावं. तेव्हा भगवंत त्यांना समजावून सांगतात. भगवंत असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा केल्यामुळे तुमचं हित होणार आहे का अहित होणार आहे. तर ते म्हणतात की भगवान, प्राण्यांची हिंसा केल्यामुळे आमचं अहित होणार आहे. भगवंत असे म्हणतात की तुम्ही प्राण्यांची हिंसा करू नका. चौर्य कर्म केल्यामुळे तुमचं हित होणार आहे का अहित होणार आहे. भगवान, चोरी कर्म केल्यामुळे आमचं हित होणार आहे,
चौर्य कर्म तुम्ही करू नका. व्यभिचार कर्म केल्यामुळे तुमचं हित होणार आहे की अहित होणार आहे? भगवान, व्यभिचार केल्यामुळे आमचं अहित होणार आहे, व्यभिचार तुम्ही करू नका. खोटं बोलल्यामुळे तुमचं हित होणार आहे की अहित होणार आहे? भगवान, खोटं बोलल्यामुळे आमचं अहित होणार आहे. मद्य सेवन केल्यामुळे तुमचं हित होणार आहे का अहित होणार आहे? भगवान, मद्य सेवन केल्यामुळे आमचं अहित होणार आहे. भगवंत असे म्हणतात की कालमानो, ज्या गोष्टी तुमच्या हिताच्या आहे, तुमच्या सुखाच्या आहे, तुमच्या कल्याणाच्या आहे, तर त्या गोष्टीचं तुम्ही अनुसरण केलं पाहिजे. प्राण्यांची हिंसा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू नये. चौर्य कर्म तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू नये. व्यभिचाराची अकुशल भावना तुमच्या मनामध्ये तुम्ही निर्माण करू नये. तुम्ही खोटं बोलू नये. तुम्ही निंदानालस्ती करू नये. तुम्ही चहाडी चुगली करू नये. तुम्ही व्यर्थ बडबड करू नये. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करू नये. तुमच्या जीवनामध्ये अनंत अनंत पुण्य संपादन करण्यासाठी तुम्ही सदा सर्व काळ दान करावं. कारण दान हा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वोत्तम असा गुण आहे. शीलाचं तुम्ही पालन करावं. आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी तुम्ही समाधी भावनेचा अभ्यास करावा. म्हणजे अशा प्रकारे विस्तार रूपाने भगवंत शील समाधी प्रज्ञेच्या संदर्भामध्ये त्या कालाम लोकांना उपदेश करतात. तेव्हा कालाम लोक अत्यंत प्रसन्न होतात. कारण भगवंतांना स्पष्टपणे म्हणतात की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कसोट्या, बुद्धीच्या कसोट्यावरती तुम्ही त्यांना तपासून बघा. तुमच्या हिताचा आहे, तुमच्या सुखाचा आहे, तुमच्या कल्याणाचा आहे, तर त्याचा तुम्ही स्वीकार करा, अन्यथा तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. 26 वर्षापूर्वी बांधवांनो, हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा भगवंताने आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे शंका कुशंका आपल्या मनामध्ये आपण निर्माण करून आपल्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती जो श्रद्धाभाव आहे, या श्रद्धाभावाला आपण पूर्णपणे नष्ट करू नये. भगवंताने हा उपदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी कालाम लोक म्हणतात, भगवान साधू साधू भगवान, किती अनमोल उपदेश भगवंताने दिला आहे. भगवान खऱ्या अर्थाने आजपासून आम्हाला कशा प्रकारचं आचरण करावं, आम्हाला कशा प्रकारचं जीवन जगावं, कोणते तत्व आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण करावं, हे आम्हाला समजलं. भगवान, आजपासून आम्ही बुद्धाला शरण जातो, आजपासून आम्ही धम्माला शरण जातो, आजपासून आम्ही संघाला शरण जातो. तिन्ही रत्नाचे ते म्हणजे आजीवनपर्यंत उपासक उपासिका बनत असतात. बांधवांनो, भगवंताने हा पवित्र सद्धम्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे तर्कवितर्क करणे चांगली गोष्ट आहे, परंतु कुतर्क करून मात्र आपल्या मनामध्ये आपण अकुशल भाव उत्पन्न करू नये आणि आपलं अकुशल कर्म आपण करू नये. त्यामुळे या तथागतांच्या श्रेष्ठ अशा पवित्र सद्धम्माला आपण जाणावं, समजून घ्यावं आणि निश्चितपणे आपलं मानवी जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता या अत्यंत पवित्र अशा धम्माचल या पावन पवित्र भूमीच्या अजिंठाच्या पायथ्याशी बोलत असताना मला अत्यंत हर्ष होत आहे, आनंद होत आहे. निश्चितपणे आपण सुद्धा ही धम्मदेशना श्रवण करून आपल्या पाठीमागे आपण बघतो की अत्यंत सुंदर असं बुद्धांचं पवित्र असं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितपणे या देशनेच्या द्वारा आपणा सर्वांना आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ, अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.